वाघनख अफजल खान वधाची नाहीत, लंडनच्या वस्तुसंग्रहालयाच्या पत्रानं महाराष्ट्रात खळबळ। विधान परिषद निवडणुकीमुळे पंचतारांकित हॉटेल्सना अच्छे दिन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भाजप राष्ट्रवादी पक्ष आमदारांना हॉटेल्समध्ये ठेवणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देणगी स्वीकारता येणार, केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता। मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई, उद्धव ठाकरेंच्या 25 वर्षांच्या कारभारावर फोडलं खापर, मुंबई तुंबल्या प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी हात केले वर। पुढील 24 तास महत्त्वाचे, मुंबईत मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी, तर प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना। सीएसएमटी ते चर्चगेट परिसरामध्ये तुफान पाऊस, दादर स्टेशनवर रुळावर पाणी साचल्यानं सुरुवात, तर मुंबईकरांची घरी जाताना त्रेधा तिरपीट। मुंबईतल्या अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, सबवे बंद असल्यानं अंधेरी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी। मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील शाळांना सुट्टी, पालिकेच्या वतीनं शाळा बंद ठेवण्याचे आदेश। पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांकडून रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी, पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर। मुंबई विद्यापीठामध्ये 152 अनुदानित प्राध्यापक पदांवर भरती, इच्छुकांना 7 ऑगस्ट पर्यंत करता येणार अर्ज, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अधिकची माहिती उपलब्ध। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांचं स्नेहभोजन, विधान परिषद निवडणुकीच्या आधी आमदारांच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम। ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी कडक कारवाई करा, मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तांना सूचना। जितेंद्र ठाकूर यांनी घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट, विधान परिषदेच्या मतांसाठी मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन। जागतिक कीर्तीच्या राज्यातील खेळाडूंसाठी महत्त्वाचा निर्णय, जागतिक पातळीवर पदक प्राप्त खेळाडूंना शासन सेवेत मिळणार नियुक्ती, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर। उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 जुलैला मुंबईच्या दौऱ्यावर, विधिमंडळात सर्व आमदारांना करणार मार्गदर्शन। मुंबईच्या समुद्रामध्ये मोठी भरती, समुद्रात 4.40 मीटर उंचीच्या लाटा उसळणार, हवामान विभागाच्या वतीनं मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा। ठाणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी, पावसामुळे मध्य रेल्वे लोकल सेवा 15 ते 20 मिनिटांना उशिरा, मुंबईकरांना एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास। दापोलीमध्ये पुराच्या पाण्याचा केळसकर नाक्याला वेढा, दापोलीमध्ये जोग नदीचं पाणी पात्राबाहेर आलं, रूपनगर भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। मुंबईतील हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, घराबाहेर पडू नका, वर्षा गायकवाडांचं मुंबईकरांना आवाहन। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस, ओरोस जिजामाता नगरातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, खासदार नारायण राणे, निलेश राणे यांनी केली पाहणी। हिंगोलीला पावसाने झोडपलं, मुसळधार पावसाचा पिकांना फटका, अनेक भागात शेती पाण्याखाली। पुढील 3 तासात पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, भारतीय हवामान विभागानं दिला इशारा। नाशिकमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, पुण्यावरून आलेल्या कारमध्ये सापडलं 19 किलो गांजा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।